सध्या राज्यात सर्वत्र भारतीय संविधानाची पायमल्ली होत असल्याचं चित्र दिसतंय. डॉक्टर आंबेडकर यांनी लिहिलेले संविधान वाचवणे ही आज काळाची गरज निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आणि मुंबईच्या इंदू मिल्स या ठिकाणचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकाचे आंदोलनाचे प्रणेते रिपब्लिकन सेनेचे सर्वेसर्वा सरसेनानी आनंदराज आंबेडकर शनिवारी 13 सप्टेंबरला प्रथमच नाशिक दौऱ्यावर येत असल्यानं या निमित्त कालिदास कला मंदिर इथं दुपारी 12 वाजता संविधान हक्क परिषद आणि कार्यकर्ता मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे. त्याचबरोबर नाशिक मनपा निवडणुकांचा कार्यक्रम कोणत्याही क्षणी जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात असल्यानं या मेळाव्यामध्ये आनंदराज आंबेडकर कार्यकर्त्यांना काय मार्गदर्शन करतात याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. रिपब्लिकन सेनेनं मनपा निवडणुकीसाठी शिवसेना शिंदे गटाबरोबरच युतीचे संकेत दिले आहेत. शिंदे गट नेत्यांच्या वाट्यातील 10% जागा रिपब्लिकन सेनेला देण्याचं मान्य केल्यामुळे उमेदवारांची चाचणी सुद्धा यावेळी करण्यात येणार असून आनंदराज आंबेडकर यावेळी कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधून त्यांचं मत जाणून घेणार आहेत. जास्तीत जास्त कार्यकर्त्यांनी मेळाव्याला उपस्थित राहावं असं आवाहनही रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष अविनाश शिंदे आणि महानगर प्रमुख सुनील साळवे यांनी केलंय. जय भीम. मी अविनाश निरंजन शिंदे, रिपब्लिकन सेना जिल्हा अध्यक्ष नाशिक. रिपब्लिकन सेनेतर्फे संविधान अभियान संविधान हक्क परिषदेचे आयोजन केले आहे. आपण जर बघितलं तर कळत न कळत या सरकारकडनं संविधानावर घाला घालण्यात येत आहे. छोट्या मोठ्या माध्यमातून संविधानाच्या कलमामध्ये छेड करण्यात येत आहे. त्यासाठी रिपब्लिकन सेनेचे सरसेनानी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आणि इंदू मिलचे प्रणेते भीमशक्ती शिवशक्तीचे प्रणेते आनंदराज आंबेडकर साहेब हे प्रथमच नाशिक येथे येत आहेत. आपल्याला संविधान आणि संविधानाचे हक्क आणि संविधान वाचवण्यासाठी आपल्या सोबत एकजूट करून उभे राहण्यासाठी आनंदराज आंबेडकर साहेब हे नाशिकमध्ये येत आहेत. उद्या 12 वाजता कालिदास कला मंदिर या ठिकाणी संविधान अभियान संविधान हक्क परिषदेचे आयोजन केले आहे. तरी मी तमाम नाशिककरांना आव्हान करतो की आपण जास्तीत जास्त संख्येने सरसेनानी आनंदराज आंबेडकर साहेब यांना ऐकण्यासाठी आपण उपस्थित राहावे. आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना पाहू शकलो नाही, पण त्यांचे नातू आपल्या भेटीसाठी नाशिकमध्ये येत आहेत. तरी आपण लाखोच्या संख्येने हजारोच्या संख्येने उपस्थित राहाल असे आव्हान आणि विनंती करतो व थांबतो. जय भीम, जय महाराष्ट्र. जय हिंद, जय संविधान. उद्या दिनांक 13/9/2025 रोजी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आदरणीय आनंदराज आंबेडकर साहेब आपल्या भेटीसाठी नाशिकमध्ये येत आहेत. त्यांचं घरवारीवरती महानगर प्रमुख या नात्याने सुनील अशोक साळवे, मी स्वतः मोठ्या प्रमाणामध्ये आणि महानगरातल्या सर्व पदाधिकाऱ्यांना घेऊन मोठ्या प्रमाणात घरवारी या ठिकाणी त्यांचं स्वागत करणार आहे. त्यानंतर ते आपल्या ज्या ठिकाणी सभा आहे संविधान हक्क परिषद सभा ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी कालिदास कला मंदिर या ठिकाणी पोहोचतील. त्या ठिकाणी सर्व बांधवांनी, सर्व नाशिककरांनी, सर्व संविधानप्रेमींनी बहुसंख्य संख्येने त्या ठिकाणी उपस्थित राहावे अशी मी सर्वांना महानगर प्रमुख या पदाच्या अनुषंगाने सर्वांना मी विनंती करतो. सर्वांना जय भीम, जय संविधान. या संविधान हक्क परिषदेनिमित्त ॲडव्होकेट अमन आंबेडकर, राष्ट्रीय सरचिटणीस संजीव बौद्धानकर, महाराष्ट्र सचिव विनोद काळे यासह असंख्य मान्यवरांसह अनेक नेते उपस्थित राहणार आहेत. वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे, नाशिक.